सेट 1.2. फर्स्ट एक्झाम्पल काय आहे, कंप्लीट द फॉलोइंग टेबल टू ड्रॉ द ग्राफ ऑफ द इक्वेशन. आपल्याला इक्वेशनचा ग्राफ काढण्यासाठी जो टेबल लागतोय तो कंप्लीट करायला लावलेला आहे. एक्झाम्पल दिलेले आहे x + y = 3 आणि x - y = 4. प्रथम काय करूया, x + y = 3 या इक्वेशनसाठी टेबल कंप्लीट करून घेऊया. तर काय आहे टेबल, चला तर बघूया. बघा, x व्हेरिएबल दिलेला आहे, y व्हेरिएबल दिलेला आहे आणि इथे तुम्हाला x आणि y च्या फॉर्ममध्ये x कोऑर्डिनेट y कोऑर्डिनेट इथे लिहायचा आहे. तुम्हाला x कोऑर्डिनेट 3 दिलेला आहे, तर y कोऑर्डिनेट तुम्हाला काढायचा आहे. तो कसा काढणार, तुम्ही प्रथम काय करणार आहात, तुमचं जे दिलेलं इक्वेशन आहे, गिवन इक्वेशन, ते राईट करून घेणार आहात. x + y = 3 यामध्ये तुम्हाला प्रथम काय दिलेलं आहे, x ची व्हॅल्यू दिलेली आहे, म्हणून या एका साईडला इक्वल साईनच्या लेफ्ट साईडला आपण एक व्हेरिएबल ठेवणार आहोत आणि उर्वरित ज्या काही किमती आहेत त्या सर्व पलीकडे घेऊन जाणार आहोत. देअरफॉर y = +x इक्वल साईनच्या पलीकडे गेल्यानंतर -x होतील. देअरफॉर 3 - x. याच्यामध्ये जर x ची व्हॅल्यू पुट केली, ही 3 पुट x = 3, देअरफॉर y = 3 - x च्या जागी आपल्याला ही व्हॅल्यू पुट करायची आहे 3. देअरफॉर y = 0 येणार आहे. 3 - 3 0. देअरफॉर हिअर x if x = 3 then y = 0. दॅट इज x कोऑर्डिनेट प्रथम लिहायचा आहे, y कोऑर्डिनेट नंतर लिहायचा आहे 3 0 असं लिहिलेलं आहे. किंवा तुम्ही यावरून हे जर दिलेलं असेल तर यावरून हा x कोऑर्डिनेट असतो आणि हा y कोऑर्डिनेट असतो, हे तुम्हाला माहिती आहे. त्यानुसार x च्या जागी x कोऑर्डिनेटच्या जागी हा x कोऑर्डिनेट लिहू शकता, y कोऑर्डिनेटच्या जागी हा y कोऑर्डिनेटही लिहू शकता. नेक्स्ट बघूया आपण. येथे आता यामध्ये तुम्हाला y कोऑर्डिनेट दिलेला आहे. तुमचं इक्वेशन काय आहे, x + y = 3. तुम्हाला जर y कोऑर्डिनेट दिलेला असेल तर इकडे x कोऑर्डिनेट ठेवावा लागेल, x व्हेरिएबल ठेवावा लागेल आणि y पलीकडे घ्यावं लागेल. देअरफॉर x = 3 - y. देअरफॉर x = 3 - value of y = what, 5. Therefore x = 3 - 5. Therefore x = 3 - 5 - 2. That is here value of x is -2. Coordinates of this point is -2, 5. Next point. आता येथे सुद्धा काय दिलेलं आहे, y कोऑर्डिनेट दिलेला आहे, x कोऑर्डिनेट तुम्हाला काढायचा आहे. गिवन हे बघा, याच्यामध्ये दिलेलं आहे x कोऑर्डिनेट 0, y कोऑर्डिनेट 3. यावरूनही तुम्ही डायरेक्ट लिहू शकता किंवा काय करू शकता, व्हॅल्यू काढू शकता. x = 3 - y. देअरफॉर x = 3 - y कोऑर्डिनेट किती आहे, 3. देअरफॉर x = 0. देअरफॉर हिअर x कोऑर्डिनेट इज 0. अशा पद्धतीने आपल्याला या इक्वेशनचे हे 3 पॉइंट्स आपल्याला काढता येतील. हा ग्राफ आपल्याला, हा टेबल आपल्याला कंप्लीट करता येईल. नेक्स्ट त्यामधलंच इक्वेशन x - y = 4 चा ग्राफ काढण्यासाठी आपल्याला टेबल कंप्लीट करावं लागणार आहे. तो टेबल काय येणार आहे बघा. x इक्वेशन काय आहे, x - y = 4. येथे y ची व्हॅल्यू 0 दिलेली आहे म्हटल्यानंतर आपल्याला पुट y = 0. मग y 0 पुट करण्यासाठी आपण y प्रथम पलीकडे घेऊन जाऊया. देअरफॉर x = 4 - y पलीकडे गेल्यानंतर +y होतील. देअरफॉर x = 4 + व्हॅल्यू ऑफ y = 0. देअरफॉर x = 4. म्हणजेच येथे x ची व्हॅल्यू किती आलेली आहे, 4. म्हणून कोऑर्डिनेट काय येणार आहेत, 4 0. नेक्स्ट वन. येथे आता आपल्याला x ची व्हॅल्यू दिलेली आहे, किती दिलेली आहे, -1.
मग एक्सची व्हॅल्यू जर दिलेली असेल तर त्यासाठी आपल्याला एक्स व्हेरिएबल इक्वल साईनच्या पलीकडे घेऊन जावं लागेल. देअरफॉर किंवा वाय घेऊन गेलात तरी काय हरकत नाही, 4 अलीकडे आणा, असंही करू शकतो आपण. तेच करूया आपण. एक्स मायनस 4 इज इक्वल टू वाय. वाय का घेऊन गेलो? कारण इथे एक्स जर घेऊन गेलो असतो तर वायची व्हॅल्यू निगेटिव्ह आली असती आणि नंतर निगेटिव्हमध्ये गोंधळ होण्यापेक्षा आपण प्रथम वाय पलीकडे घेऊन जाऊया, कॉन्स्टंट टर्म अलीकडे आणूया. देअरफॉर एक्स मायनस 4 म्हणजेच वाय इज इक्वल टू एक्स मायनस 4. देअरफॉर वाय इज इक्वल टू व्हॅल्यू ऑफ एक्स इज इक्वल टू -1 मायनस 4. देअरफॉर वाय इज इक्वल टू -5. वायची व्हॅल्यू किती येईल मग येथे? -5. देअरफॉर कोऑर्डिनेट ऑफ गिवन पॉइंट इज -1 -5. नेक्स्ट वन तर दिलेलंच आहे. अशा पद्धतीनं आपण ग्राफ काढण्यासाठी हा जो टेबल आहे या टेबलचा उपयोग होतो, हा आपण कंप्लीट केलेला आहे. चला तर बघूया आता आपण सेकंड एक्झाम्पल. सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन ग्राफिकली आपल्याला सॉल्व करायचं आहे. ग्राफिकली सॉल्व करताना आपल्याला काय करावं लागतं? प्रथम गिवन इक्वेशन्स जे आहेत त्या इक्वेशन्सचा आपल्याला ती जी इक्वेशन्स आहेत ती लाईनची इक्वेशन्स आहेत, सायमल्टेनियस इक्वेशन्स आहेत. मग आता प्रत्येक इक्वेशन्सच्या लाईनवर असणारे मिनिमम 4 पॉईंट्स आपल्याला काढून घ्यावे लागतील आणि ते 4 पॉईंट्स आपल्या ग्राफ पेपरवर प्लॉट करून तेथे आपल्याला लाईन ड्रॉ करावी लागेल. अशा 2 इक्वेशन्सच्या 2 लाईन ड्रॉ करून आपल्याला त्यांचं त्या ज्या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करतात तो पॉईंट काढावा लागेल आणि त्या पॉईंटचे कोऑर्डिनेट्स म्हणजेच गिव्हन इक्वेशन सायमल्टेनियस इक्वेशन्सचं सोल्युशन असतं. चला तर मग आपण प्रोसिजरला सुरुवात करूया. फर्स्ट इक्वेशन काय आहे? एक्स प्लस वाय इज इक्वल टू 6. या इक्वेशनच्या आपण प्रथम काय करून घेऊया? या इक्वेशनच्या लाईनवरचे 4 पॉईंट्स काढून घेऊया. एक्स कोऑर्डिनेट, वाय कोऑर्डिनेट आणि एक्स वाय कोऑर्डिनेट या फॉर्ममध्ये. प्रथम गिवन इक्वेशन राईट करून घेऊया. एक्स प्लस वाय इज इक्वल टू 6. मग काय करूया? एकच व्हेरिएबल लेफ्ट साईडला ठेवूया, उर्वरित सर्व राईट साईडला घेऊन जाऊया. एक्स इज इक्वल टू 6 मायनस वाय. प्रथम आपल्याला काय करायचं आहे की वायची व्हॅल्यू पुट करून घ्यायची. वायची व्हॅल्यू पुट केल्यानंतर आपल्याला एक्सची व्हॅल्यू ऑटोमॅटिक मिळणार आहे. मग पुट वाय इज इक्वल टू 0. मग वायची व्हॅल्यू जर 0 टाकली तर एक्सची व्हॅल्यू काय आहे ते बघूया. आपण याच्यामध्ये पुटिंग करूया, सबस्टिट्यूट करूया. एक्स इज इक्वल टू 6 मायनस 0. देअरफॉर एक्स इज इक्वल टू 6. म्हणजेच आपण येथे वायची व्हॅल्यू 0 पुट केलेली आहे, त्यावरून आपल्याला एक्सची व्हॅल्यू किती मिळालेली? 6. देअरफॉर कोऑर्डिनेट ऑफ दिस पॉइंट इज 6 0. नेक्स्ट पॉइंट काढूया. असे आपल्याला किती 4 पॉइंट्स काढायचे आहेत. 3 पॉइंट्स जरी काढले तरी त्या 3 पॉइंट्समधून जाणारी लाईन येऊ शकते, परंतु आपली चुकण्याची शक्यता कमी करण्यासाठी, प्रोबॅबिलिटी कमी करण्यासाठी आपल्याला 4 पॉइंट्स काढायचे आहेत. जेणेकरून जर 3 पॉइंट्सपैकी 1 पॉइंट जर चुकला असेल तर कोणत्या 2 पॉइंटमधून लाईन काढायची हा गहन प्रश्न पडतो. म्हणून आपल्याला 4 पॉइंट्स काढून घ्यायचे, जेणेकरून एखादा पॉईंट जरी चुकलेला असेल तर उर्वरित 3 पॉईंट्समधून जाणारी लाईन आपल्याला काढता येईल आणि आपला वेळ वाचू शकेल. त्यानंतर आपण नेक्स्ट पॉईंट काढूया. याच्यामध्ये पुट वाय इज इक्वल टू 1 करूया. मग काय येणार आहे? एक्स इज इक्वल टू 6 मायनस 1. देअरफॉर एक्स इज इक्वल टू 5. म्हणजेच वाय जर 1 घेतला तर एक्सची व्हॅल्यू किती येणार आहे? 5. देअरफॉर कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट इज 5 1. त्यानंतर वाय इज इक्वल टू आपण काय करूया? 2 पुट करूया. एक्स इज इक्वल टू 6 मायनस 2. देअरफॉर एक्स इज इक्वल टू काय येणार आहे? 4. म्हणजे इफ वाय इज इक्वल टू 2 देन एक्स इज इक्वल टू 4. देअरफॉर कोऑर्डिनेट ऑफ दिस पॉइंट इज 4 2. Next one, put
y इज इक्वल टू 3, देअरफॉर या इक्वेशनमध्ये जर आपण पुट केली व्हॅल्यू तर काय येणार आहे, x इज इक्वल टू 6 मायनस 3, देअरफॉर x इज इक्वल टू 3. म्हणजेच जर y ची व्हॅल्यू 3 असेल तर x ची व्हॅल्यू सुद्धा 3 येणार आहे. देअरफॉर कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट गिवन पॉईंट इज 3, 3. हे झालं फर्स्ट इक्वेशनवर आधारित 4 पॉईंट्स काढले आपण. आता सेकंड इक्वेशन जे आहे x मायनस वाय इज इक्वल टू 4, याच्यावर आधारित आपण काय करणार आहोत, याच्यावर या इक्वेशनची जी लाईन आहे या लाईनवरचे 4 पॉईंट्स काढणार आहोत. x मायनस वाय इज इक्वल टू 4, x कोऑर्डिनेट, y कोऑर्डिनेट आणि एक्स वाय कोऑर्डिनेट. चला तर बघूया आता. गिवन इक्वेशन प्रथम राईट करून घेऊया. x मायनस वाय इज इक्वल टू 4, देअरफॉर वायला मायनस वाय पलीकडे गेला, x इज इक्वल टू 4 प्लस वाय होणार आहे. मग आता y ची व्हॅल्यू आपल्याला काढून घ्यायची आहे. y ची व्हॅल्यू पुट y इज इक्वल टू 0, y पुट 0 करा, y 0 पुट करा. y जर 0 पुट केला तर x इज इक्वल टू 4 प्लस 0, देअरफॉर x इज इक्वल टू 4 येणार आहे. x ची व्हॅल्यू किती येईल, 4, देअरफॉर 4, 0 कोऑर्डिनेट झाले. त्यानंतर याच इक्वेशनमध्ये आता काय करा, पुट y इज इक्वल टू 1, y इज इक्वल टू जर 1 पुट केला तर ह्या इक्वेशनमध्ये काय येणार आहे, x इज इक्वल टू 4 प्लस 1, देअरफॉर x इज इक्वल टू 5, x इज इक्वल टू किती येणार आहे, 5. म्हणजेच कोऑर्डिनेट काय येतील, 5, 1. पुट त्याचप्रमाणे as well as y is equal to 2, therefore x is equal to काय येणार आहे, 4 plus 2, therefore x is equal to 6. म्हणजेच y is equal to पुट 2 जर पुट केलं तर x is equal to 6 येणार आहे. therefore coordinate of this point is 6, 2. next y put y is equal to 3, therefore x is equal to 4 plus 3, therefore x is equal to 7. Here if y is equal to 3 then x is equal to 7, therefore coordinate of point, this point is 7, 3. आता आपण या दोन्ही पॉइंट्सचे हे कोऑर्डिनेट्स काढून घेतलेले आहेत. आपण बरोबर मधोमध हा काय काढून घेऊया, y ॲक्सिस. त्यानंतर आता आपण काढून घेऊया x ॲक्सिस. या डार्क रेषेवरच या दोन्ही ॲक्सिस काढून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीनं हा आहे x ॲक्सिस, हा आहे y ॲक्सिस. तुम्हाला स्केल लिहिणं गरजेचं आहे. या इथे उजव्या कोपऱ्यात वरती स्केल लिहायचं आहे. स्केल ऑन बोथ ॲक्सिस, बोथ ॲक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 युनिट. कारण स्केलच आपलं काय आहे, 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 युनिट. कोऑर्डिनेट्स आपण प्लॉट करून घ्यायचे आहेत. तत्पूर्वी एक्स ॲक्सिसवरचे जे नंबरिंग आहेत ते देऊन घ्या. एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस यांचा इंटरसेक्टिंग पॉईंट हा आहे. याचे कोऑर्डिनेट 0, 0 असतात हे तुम्हाला माहितीच आहे. मग 1, 2, 3, 4, 5, 6, 7. या बाजूला -1, -2, -3, -4, -5, -6. त्यानंतर वाय ॲक्सिसच्या वरच्या साईडला पॉझिटिव्ह नंबर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि खालच्या साईडला निगेटिव्ह नंबर -1, -2, -3, -4, -5. अशा पद्धतीनं आता आपल्याला काय करावं लागतील, नंबर प्लॉट करून घ्यायचे आहेत. नंबर कोणते आहेत बघा, कोऑर्डिनेट्स कोणते आहेत. कोऑर्डिनेट्स इथे दिलेले आहेत. आपला पहिला रकाना हा. मग काय आहे यामध्ये
पहिला पॉईंट 6 0 आहे, म्हणजे एक्स कॉर्डिनेट 0, वाय एक्स कॉर्डिनेट 6 आणि वाय कॉर्डिनेट 0. एक्स कॉर्डिनेट 6 कुठे आहे? इथे. आणि वाय कॉर्डिनेट 0 म्हटल्यानंतर इथे. या दोघांचा आहे इंटरसेक्टिंग पॉईंट हा इथे येणार आहे, म्हणून हा असेल तुमचा पॉईंट 6 0. त्यानंतर दुसरा पॉईंट कोणता आहे? 5 1. हे बघा इथे 5 1 हा पॉईंट आपण प्लॉट करून घेणार आहोत. एक्स कॉर्डिनेट 5 आणि वाय कॉर्डिनेट 1 यांचा दोघांचा इंटरसेक्टिंग पॉईंट येथे. याला आपण 5 1 म्हणणार आहोत. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट 4 2. एक्स कॉर्डिनेट 4 अँड वाय कॉर्डिनेट 2 यांचा इंटरसेक्टिंग पॉईंट बघा या इथे 4 2. अशा पद्धतीने आपल्याला पॉईंट प्लॉट करावे लागतील. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट 3 3. एक्स कॉर्डिनेट 3 वाय कॉर्डिनेट 3 बघा या पद्धतीने आपल्याला इथे प्लॉट कराव्या लागतील. या चारही पॉईंटमधून जाणारी आपल्याला काय काढायची आहे? लाईन काढायची आहे. स्केल घ्यायची आहे. स्केलच्या साहाय्यानं चारही पॉईंट्समधून जाणारी अशा पद्धतीनं आपल्याला ही लाईन काढायची आहे. लाईन काढल्यानंतर तिला आपल्याला नाव देऊन घ्यायचं आहे. आपलं लाईनचं नाव काय आहे? एक्स प्लस वाय इज इक्वल टू 6. आता आपल्याला नेक्स्ट पॉईंट काढायचा आहे. नेक्स्ट पॉईंटचे कॉर्डिनेट्स काय आहेत बघा. पहिला काय आहे? 4 0. बघा आता 4 0 आपल्याला प्लॉट करून घ्यावं लागेल. 4 एक्स कॉर्डिनेट 4 आणि वाय कॉर्डिनेट 0 म्हटल्यानंतर इथेच प्लॉट होईल. त्यानंतर नेक्स्ट 5 1. 5 आणि 1 हे बघा हा पॉईंट ऑलरेडी प्लॉट झालेला आहे, त्याच्यामुळे तो काय पुन्हा प्लॉट करायची गरज नाही. 6 2. 6 अँड 2 तो पॉईंट कुठे प्लॉट होईल? हे बघा इथे. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट 7 3. 7 3. 7 अँड 3 अशा पद्धतीने इथे याला 6 2 म्हणूया, याला 7 3 म्हणूया. अशा पद्धतीने प्लॉट झाली. आणि या चारही पॉईंट्समधून जाणारी एक आपल्याला काय करायचं आहे? लाईन काढायची आहे अशा पद्धतीनं. आणि या लाईनला आपल्याला काय करावं लागेल? नाव देऊन घ्यावं लागेल. कोणतं इक्वेशन आहे? एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4. या दोन्ही लाईनचा जो इंटरसेक्टिंग पॉईंट आहे कोणता आहे? 5 1. बघा या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट झालेले आहे आणि या पॉईंटचे कॉर्डिनेट काय आहेत? 5 1 आहे. म्हणून सोल्युशन इज काय आपल्याला लिहिता येईल? सोल्युशन इज 5 1. नेक्स्ट एक्झाम्पल. सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन इन ग्राफिकल मेथड असं म्हटलेलं आहे. सेकंड एक्झाम्पल बघूया. प्रॅक्टिस सेट 1.2 मधील एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5 याचे आपण प्रथम कॉर्डिनेट काढून घेऊया. या लाईनवरचे कॉर्डिनेट्स पॉईंट्सचे कॉर्डिनेट्स काढून घेऊया. एक्स अँड वाय. एक्स वाय प्रथम काय करून घेऊया? हे गिवन इक्वेशन जे आहे ते राईट करून घेऊया. राईट केल्यानंतर यामध्ये लेफ्ट साईडला इक्वल साईनच्या लेफ्ट साईडला एक इक्वेशन एक व्हेरिएबल ठेवून अदर व्हेरिएबल इक्वल साईनच्या पलीकडे घेऊन जाऊया. एक्स इज इक्वल टू 5 मायनस वाय प्लस वाय पलीकडे गेल्यानंतर मायनस वाय झाली. आता आपल्याला व्हॅल्यू पुट करायला काय हरकत नाही, सबस्टिट्यूट करायला काय हरकत नाही. वायच्या जागी आपल्याला व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायच्या आहेत. पुट y इज इक्वल टू 0. y इज इक्वल टू जर 0 पुट केले तर काय येणार आहे? देअरफॉर x इज इक्वल टू 5 मायनस 0. देअरफॉर x इज इक्वल टू 5. म्हणून इथे काय येणार आहे? 5. देअरफॉर कोऑर्डिनेट्स ऑफ दिस पॉइंट इज 5 0. नेक्स्ट पुट यामध्येच काय करायचं आहे आपल्याला? नेक्स्ट व्हॅल्यू पुट करायची आहे.
पुट y इज इक्वल टू 1. मग y इज इक्वल टू 1 जर पुट केली देअरफॉर x इज इक्वल टू 5 मायनस 1 देअरफॉर x इज इक्वल टू 4 येणार आहे. इफ y इज इक्वल टू 1 देन x इज इक्वल टू 4 देअरफॉर 4 1. त्यानंतर y इज इक्वल टू 2 पुट करा याच इक्वेशनमध्ये देअरफॉर x इज इक्वल टू 5 मायनस 2 देअरफॉर x इज इक्वल टू 3 येणार आहे. इफ y इज इक्वल टू 2 then x is equal to 3, therefore coordinates is 3 2. Next point, y is equal to put y is equal to 3. y is equal to 3 या इक्वेशन मध्ये जर पुट केला तर x is equal to 5 minus 3, therefore x is equal to 2 येणार आहे. y is equal to 3 पुट केल्यानंतर x ची व्हॅल्यू 2 येणार आहे म्हणून कोऑर्डिनेट 2 3. आता या इक्वेशनच्या लाईनवरचे हे आपण 4 पॉईंट्स काढलेले आहेत. आता सेकंड इक्वेशन जे आहे त्या लाईनवरचे 4 पॉईंट्स काढणार आहोत. सेकंड इक्वेशन काय आहे? x मायनस वाय इज इक्वल टू 3. x मायनस वाय इज इक्वल टू 3. मग आता या पॉईंटचे या इक्वेशनच्या लाईनवरचे पॉईंट काढायचे आहेत. प्रथम आपल्याला काय करावं लागेल ते इक्वेशन लिहून घ्यावं लागेल. x मायनस वाय इज इक्वल टू 3. मी सांगितल्याप्रमाणे एक व्हेरिएबल बाकीचे सर्व पलीकडे घेऊन जाणार आहोत. x इज इक्वल टू 3 प्लस वाय मायनस वाय पलीकडे गेले प्लस वाय झाले. पुट y इज इक्वल टू 0. y इज इक्वल टू 0 पुट करा देअरफॉर x इज इक्वल टू 3 प्लस 0 देअरफॉर x इज इक्वल टू 3. अशा पद्धतीने आपल्याला x ची व्हॅल्यू 3 येणार आहे. कोऑर्डिनेट्स इज 3 0 असं आपण लिहू शकतो. त्यानंतर पुट y इज इक्वल टू 1. y ची व्हॅल्यू 1 पुट करा. 1 जर पुट केली तर काय येणार आहे? याच इक्वेशनमध्ये आपल्याला ती व्हॅल्यू पुट करावं लागणार आहे, सबस्टिट्यूट करावं लागणार आहे. x इज इक्वल टू 3 प्लस 1 देअरफॉर x इज इक्वल टू 4. x इज इक्वल टू 4 देअरफॉर कोऑर्डिनेट्स इज 4 1. पुट y is equal to 2, therefore x is equal to 3 plus 2, therefore x is equal to 5. If y is equal to 2 then x is equal to 5, therefore coordinate is 5 2. Next put y is equal to 3, then substitute this value in equation this. X is equal to 3 plus 3, therefore x is equal to 6. y is equal to 3 then x is equal to 6, therefore coordinate is 6 3. अशा पद्धतीने हे कोऑर्डिनेट्स येणार आहेत गिवन 2 इक्वेशन लाईनवरचे इक्वेशनच्या लाईनवरचे पॉईंट्स येणार आहेत. आता आपण बघणार आहोत ग्राफ. ग्राफ पेपर घेतल्यानंतर ग्राफवर आपण काय काढणार आहोत? y ॲक्सिस आणि x ॲक्सिस. प्रथम डार्क रेषेवरच आपल्याला हे y ॲक्सिस आणि x ॲक्सिस काढायचे आहे. हा आहे x ॲक्सिस, हा y ॲक्सिस. आपल्याला इथे स्केल लिहावं लागणार आहे. स्केल ऑन बोथ ॲक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 युनिट. चला तर मग या पद्धतीनं आपण येथे ॲक्सिसवर स्केल लिहूया. इंटरसेक्टिंग पॉइंट 0 असतो तुम्हाला माहिती आहे. 1 2 3 4 5 6 7 या इंटरसेक्टिंग पॉइंटच्या लेफ्ट साईडला निगेटिव्ह नंबर -1 -2 -3 -4 -5. वाय ॲक्सिसवर वरच्या बाजूला पॉझिटिव्ह नंबर 1 2 3 4 5 6 7 आणि खालच्या साईडला निगेटिव्ह नंबर -1 -2 -3 -4 -5. आपल्याला प्रथम काय करावं लागतील? हे 3 नंबर्स
4 पॉईंट्स आपल्याला प्लॉट करून घ्यावे लागतील. पहिल्या लाईनचे काय आहे 5 0. मग 5 0 कुठे येईल, एक्स ॲक्सिसवरचा 5 आणि वाय ॲक्सिसवरचा 0 हा असेल, म्हणजेच हा पॉईंट या इथे प्लॉट होईल 5 0. त्यानंतर नेक्स्ट 4 1 हा पॉईंट प्लॉट करायचा आहे. एक्स ॲक्सिस एक्स कॉर्डिनेट 4 वाय कॉर्डिनेट 1 हा इथे प्लॉट होईल 4 1. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट 3 2 कुठे प्लॉट होईल, मग एक्स ॲक्सिसवरचा 3 आणि वाय ॲक्सिसवरचा 2 यांचा पॉईंट हा 3 आणि 2 अशा पद्धतीने हा प्लॉट होईल. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट 2 3 एक्स ॲक्सिसवरचा 2 आणि वाय ॲक्सिसवरचा 3 अशा पद्धतीनं येथे प्लॉट होईल 2 3. या चारही पॉईंटमधून जाणारी आपल्याला काय काढावं लागेल, लाईन काढून घ्यावी लागेल. चला तर मग आपण चारही पॉईंटमधून जाणारी अशा पद्धतीनं ही लाईन काढून घेऊया आणि ती लाईन काढल्यानंतर तिला काय करूया, नाव देऊन घेऊया. इक्वेशन, कोणत्या इक्वेशनची लाईन आहे, x + y = 5. त्या पद्धतीनं आपण एक लाईन काढलेली आहे. नेक्स्ट लाईन कशी काढणार आहोत आता, x + x - y = 3. या लाईनवरचे कॉर्डिनेट्स आपण काढलेले आहेत, पॉईंटचे कॉर्डिनेट्स काढलेले आहेत, ते आपण प्लॉट करून घेऊया. इथे पहिला पॉईंट आहे 3 0 म्हटल्यानंतर तो कुठे प्लॉट होईल, एक्स ॲक्सिसवरचा 3 आणि वाय ॲक्सिसवरचा 0, म्हणजे तो येथेच असेल. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट 4 1 कुठे असेल, हे बघा एक्स ॲक्सिसवरचा 4 आणि वाय ॲक्सिसवरचा 1 यांचा इंटरसेक्टिंग पॉईंट ऑलरेडी प्लॉट केलेला आहे, हा एक. त्यानंतर 5 2 5 आणि वाय ॲक्सिसवरचा हा 2 हा पॉईंट असेल तुमचा 5 2. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट 6 3 6 एक्स ॲक्सिसवरचा 6 आणि वाय ॲक्सिसवरचा 3 हा पॉईंट तुमचा येथे प्लॉट होईल. आणि या चारही पॉईंटमधून जाणारी आपल्याला लाईन ड्रॉ करायची आहे, लाईन काढायची आहे. ती कशी काढणार, अशा पद्धतीनं आणि त्या इक्वेशनला, त्या लाईनचे इक्वेशन राईट करून घ्यायचं आहे आपल्याला, x - y = 3. या दोनही लाईन्सचा इंटरसेक्टिंग पॉईंट हा आहे, याला आपण P नाव देऊया. त्याचे कॉर्डिनेट 4 1 आहे. देअरफॉर सोल्युशन ऑफ गिवन सायमल्टेनियस इक्वेशन इज P of 4 1.